समोर एकदा जाण त्याला म्हणा देव माझा एकदा म्हणा ना तुम्ही, पण आपण अशी चुकी करणार नाही. बायको माझी लेकर माझे असं म्हणल्यानंतर जीवनात दुःख ठरलेलं जन महाराज. कधीतरी देवावर विश्वास टाका. विश्वास तो करी का म्हणे भार घातली यावरी होईल काही वारी नारायण. 2-4 दिवसापूर्वी एका चांगल्या खासदाराचा वाढदिवस होता आणि माझं कीर्तन असताना मी कीर्तन संपल्यावर जेवायला बसल्यानंतर ते मला खासदार सांगू लागले म्हणे महाराज रात्रंदिवस रोडवर फिरता म्हणे महाराज 4 राज्यामध्ये कीर्तन करतात तुम्हाला दम नाही. दररोजचा 1000 किलोमीटर प्रवास करतात. ट्रान्सपोर्टवाल्यापेक्षा जास्त प्रवास आहे आमच्या महाराज लोकांचा. फक्त गाडीतच आयुष्य गेलंय महाराज. हे गुडघे एसी मुळे असे खराब होऊन गेलेले असं बसलं की असे दुखतात. लोक म्हणतील मग एवढा काय अल्बमट्या मारत फिरतो एकच करणं इथं एवढं फिरायची काय गरज आहे. तुम्हा सर्व मंडळीला सांगू का महाराज असं कधी कधी विचार करतो अरे जे पोर बापाला बाप म्हणत नाही ते जर आपण गेलो तर 5-5 हजाराचे फटाके लावतात. त्या पोरांना फक्त आणि फक्त योग्य विचार वारकरी संप्रदाय देऊ शकतो म्हणून संप्रदायातले लोक पळतात. एवढं भूतासारखं पळायची काय गरज आहे. हिशोब नका करू लगे तुम्ही डायरेक्ट हिशोबच करतात. अरे पण त्याचे डिझेल धरा गाडीचा खर्च धरा अवघडच. लोक फक्त अजिबात नाही पैशासाठी कोणीच करत नाही महाराज. ज्ञानोबा मी तर कधी कधी बाकीचे करत असतील तो भाग वेगळा मी स्वतः नाही करत. मी महाराष्ट्रातला एकमेव कीर्तनकार असा आहे आतापर्यंत जेवढे कीर्तनाचे पैसे घेतले त्याच्या 3.5 कोटी रुपयाचं चोख उभरायचं मंदिर बांधलं डॉक्टर साहेब. मंदिर बी पाहिलं की लोक म्हणतील लोक घराला झुंबर बसवतात. मी 3 लाखाचं झुंबर नुसतं मंदिराला बसवलेलं आहे महाराज. एसी मंदिर आहे कधी पहा ना. कारण की त्याच देवानं आपल्याला दिलंय ना. आणि तुमच्याला वाटतं ना तुम्हाला जर असं वाटतं ना श्रीमंत व्हायचं तर मी तुम्हाला सांगतो तुम्ही फक्त देत राहा. तुम्ही दिलं की देव बरोबर देतो. मी किती बी आकडा मी कधी कधी मला कीर्तनाचा कंटाळा आला नाही सांगत असतो 70 लोक लगेच म्हणतात घे लिहून. लोक म्हणतात तुला एवढे कसे देतात. देण्याचं नाही तुमची देण्याची प्रवृत्ती ठेवा देव तुम्हाला देतो महाराज. अरे तुम्ही सर्व शेतकरी बांधव आहेत. विहिरीतला गाळ काढल्यानंतर पाणी काय होतं स्वच्छ होतं ना. शेतकरी लोक आहे मग विहिरीतला गाळच नाही काढला तर पाणी स्वच्छ कसं होईल. तसं तुमचं धन जर शुद्ध व्हावं वाटत असेल तुमच्या धनाची वाढ जर व्हावं लागत असेल तर दररोजचे 100 रुपये कमवत असेल तर त्यातले कमीत कमी 20 रुपये तरी धर्मासाठी गेले पाहिजेत महाराज. या जगामधला कोणताच मारवाडी माणूस तुम्हाला गरीब दिसणार नाही. कोणताच जैन समाजाचा मनुष्य तुम्हाला गरीब दिसणार नाही. याचं कारण असं आहे ती किती का चुकीचं. अरे धंदा म्हणल्यानंतर 1-2 खोटं बोलावंच लागल. सत्यता कशी जमल धंद्यामध्ये. तो काय परमार्थ आहे का. धंदा म्हणल्यावर 1-2-3 करावंच लागतं. मग कितीही पैसे त्यांनी चुकीच्या मार्गाने कमवू द्या पण त्यांनी 100 रुपये कमवले तरी ते 30 रुपये देवासाठी खर्च करतात. महाराष्ट्रातल्या नव्हे देशातल्या जेवढ्या काही गोशाळा आहेत त्यातल्या 85% गोशाळा जैन समाज आणि मारवाडी समाज चालवतो महाराज. ही वस्तूच देते. म्हणून कधीच नाही मारवाडी गरीब तुम्हाला दिसणार नाही. तुम्ही तुमच्या बीडमध्ये पहा तुमच्या पनवेलमध्ये पहा तुमच्या मुंबईला पहा सगळ्यात मोठे जर व्यवसाय कोणाचे तर त्यांचेच आहे. विठाला देवावर विश्वास ठेवा. तुका म्हणे भार घातली यावरी मग पहा मागे पुढे उभा आहे सांभाळीत आली आगाता निवारा आहे. म्हणून माझी सर्वांना विनंती देवासाठी वेळ देत चला गड्यांनो. तुम्ही त्याच्यासाठी वेळ देतो तुमच्यासाठी वेळ देत. तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रवाणी जेका चक्रपाणी वाचून या. जगात एवढा सुंदर नरदे तुम्हाला प्राप्त झालाय ना. एवढा सुंदर गोड श्रावण महिना आहे. एवढं तुम्ही सर्व मंडळी खर्च करताय मला आनंद आहे. पण लक्ष देऊन ऐका तुम्ही प्रत्येकाने एक संकल्प करा. आज माझ्या पत्रामध्ये एक दान द्या गड्यांनो. पैशाचं दान नाही मागत मी तुम्हाला पण एक भीक तुमच्या दरबारामध्ये मागतोय. इथं जेवढे काही मंडळी कीर्तनासाठी आलेले प्रत्येक माणूस प्रत्येकाच्या व्यवसायाने व्यापलेला आहे. पण कमीत कमी दिवसातून 11 माळी तरी रामकृष्णारी या मंत्राचा जप करा. मी नारदाच्या गादीवरून सांगतो तुमच्या जीवनातलं कितीही मोठं संकट असू द्या माझा जगाचा मालक तारल्याशिवाय राहणार नाही. तयाच्या चिंतने निरसेल संकट कराल दुर्गट. भगवंताच्या नावामध्ये किती ताकद आहे. बाकी पाप पुण्य द्या सोडून तुम्हाला उदाहरण सांगतो. इथं जेवढ्या काही मायमावल्या बसलेल्या मायांनो खरं सांगा फक्त खोटं नका बोलू. एखादी तरी बिचारी तर अशी असेल ना तिचा नवरा दारू पित असेल हातवर करा बरं. एक पण नाही. अजिबात माझं ऐकून हातवर करू नका. कार्यक्रम सगळा स्क्रीनवर दिसतोय. तुम्ही हातवर करायला जासाल आणि ते बावळं बाहेर बसेल असेल
मी कीर्तन संपल्यावर जाईल निघून, ते हानत हानत घरी नेईल तुम्हाला माझ्या नावाला. मग माया खरं सांगा, तुम्हाला असं वाटतं की मी तुमच्या नवऱ्याने दारू सोडव? मान सुद्धा नका आलो तुम्ही. मी मानसशास्त्राचा तज्ञ नाही. कोण माणूस कुचका आहे, कोण माणूस पैसे घेतले परत देत नाही, हे लगे मी चेहऱ्यावर सांगू शकतो महाराज. दररोजचं आम्ही तेच लोकच सांभाळतो ना, लक्ष देऊन कीर्तन ऐका. मग प्रत्येक मायमाऊलीला वाटतं की आपल्या नवऱ्याने दारू सोडवी. मी सांगतो त्या मंत्राचा फक्त 2 महिने जप करा. ही काही अंधश्रद्धा नाही, मी काही बागेश्वर धाम नाहीये, मला काही हनुमंतरायाची कृपा नाही माझ्यावर, मी काही त्यांच्यासारखा दरबार चालवत नाही, पण नामाची ताकद सांगतो. तुम्ही 2 महिने फक्त एका मंत्राचा जप करा. मी सांगतो त्या मंत्राचा जप करा. तुमच्या नवऱ्याने जर दारू नाही सोडली तर मी पुरुषोत्तम पाटील कीर्तन करायचं सोडून दिली, एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये. काही माय मावल्या तर म्हणतील भाऊ बाकीचं कीर्तन राहू दे, माय पहिला मंत्र सांग. तर मी काही दुसऱ्याही संप्रदायाचा माणूस नाही, मी वारकरी संप्रदायाचा सेवक आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये एकच मंत्र आहे. कोणता मंत्र आहे? रामकृष्ण हरी. कोणता मंत्र आहे माया हो? प्रत्येक मायमाऊलीला स्वयंपाक करायला 1 तास लागतो माया हो. किती वेळ लागतो? मग त्या 1 तासामध्ये तुमच्या हाताला काम आहे, पायाला काम आहे, डोळ्याला काम आहे, तोंडाला काहीच काम नाही. उद्यापासून करून तर पहा. स्वयंपाक सुरू झाल्यापासून स्वयंपाक संपेपर्यंत रामकृष्ण हरी, 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 असं जर 1 तास भजन केलं तर 5000 वेळेस नामस्मरण होतं माया. किती वेळेस होतं? आणि स्वयंपाक तुम्हाला 2 टाइम करावा लागतो, सकाळचा एकदा आणि मग सकाळचं 5000 आणि संध्याकाळचं 5000. नामस्मरण किती झालं माया? किती झालं? 10,000 नामस्मरणाचं पुण्य ज्या वेळेस त्या जेवणात जाईल, ते जेवण राहणार तो काय होईल? काय होईल? तो प्रसाद होईल. आणि तो प्रसाद तुम्ही 1 नंबरच्या बेवड्याला फक्त 2च महिने खाऊ घाला. त्यानं जर नाही दारू सोडली तर आपण कीर्तन करायचं सोडून दे, एवढी ताकद भगवंताच्या नावामध्ये. आणि तशी दारू कोणाकून सुटत नाही बरं डॉक्टर. ना कोणत्या महाराजाकून, ना कोणत्या बाबाकून, ना कोणत्या पुढीनं, कोणत्या डॉक्टरनं. लोक म्हणतात इंजेक्शन दारू सुटली. कोण म्हणतं तुम्हाला? आमच्या गावाचे बावळे त्या साताऱ्याला कुरजरच्या कुरजर भरून गेले. हे पेतच तिथपर्यंत गेले. 50,000चं इंजेक्शन टोचलं नाही, पेतच घरी आले. इंजेक्शन दारू सुटत नाही. आणि समजा इंजेक्शन दारू सुटली असती, समजा बरं, समजा इंजेक्शनानं दारू सुटली असती, तर इथं बसणाऱ्या माझ्या प्रिय बेवड्यांनो, तुमच्या बायकोनं तुम्हाला झोपीत इंजेक्शन दिले असते. मेल्या दारू पितो तू, दारू पितो. इंजेक्शनानं दारू सुटत नाही. तुम्ही देवावर विश्वास ठेवा. खरं सांगू तुम्हाला, कुठंतरी देवाचा विश्वास आपला कमी पडतोय महाराज. आणि ज्या दिवशी देवावर विश्वास ठेवसाल, फक्त तुम्हाला एक करणे, नाव किनारे लगा माझी भरकटलेली नाव तू एकदा किनाऱ्याला लाव. मी दररोज नेहमी आवर्जून उदाहरण सांगत असतो. एका माणसाची डोक्याची सिर ब्लॉकेज झाली. काय झाली? त्याला बीडच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं. ऑपरेशन झालं 4 तास. त्याला ऑपरेशन थिएटरच्या बाहेर काढल्यानंतर डॉक्टरने बिल काढलं 25 लाख रुपये. किती बिल काढलं? 25 लाख. 25 लाख रुपये बिल पाहिल्यानंतर ते म्हातारं रडायला लागलं. डॉक्टर माळकरी होता. ओ बाबा, गळ्यामध्ये माळ दिसते तुमच्या, प्लीज रडू नका. यातले मी 10-5 लाख रुपये कमी करतो, फक्त तुम्ही रडू नका. म्हातारा हसायला लागला. डॉक्टरला सांगतो, डॉक्टर 50 एकर जमीन आहे माझ्याकडे, त्यातले 25 एकर डाळिंब आहे. दरवर्षी 2-3 कोटी रुपयाचे डाळिंब होतात. तू 50 लाख रुपये जरी बिल काढलं असतं तरी एका क्षणात मी ते बिल पे केलं असतं. मग डॉक्टर सांगत होता, बाबा त्या 25 लाख रुपये बिलाकडे पाहून तुम्ही रडता का? त्यावेळेस म्हातारा डॉक्टरला सांगत होतं, डॉक्टरला ते म्हातारा सांगत होतं, डॉक्टर 4 तास आयसीयू मध्ये तू माझं शरीर सांभाळलं. किती तास सांभाळलं? 4 तास आयसीयू मध्ये माझं शरीर सांभाळलं. तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स तू 25 लाख रुपये काढलं. वयाच्या 75 ते 70 वर्षापर्यंत माझ्या देवानं मला सांभाळलं, पण 1 रुपयाचं मेंटेनन्स घेतलं नाही. याचं दुःख माझ्या जीवनामध्ये होतं. ज्यानं तुम्हाला जन्माला घातलंय, जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायन गुण तयाचे. म्हणून सर्वांना माझी विनंती, विनवितो सकळ जना कर जोडून थोर लहाना, दान इतुले द्या मज देना म्हणे तुके या बंधू राम म्हणा. राम राम स्मरा लाहो करा गाठ घाला मुळ बंदी. बाकीचे साधना इथं शक्य नाहीये. यत फलम नास्ति तपसान योगेन समाधीना हा तत् फलम लभ्यते सम्यक कलवत हरी कीर्तनात. कलियुगामध्ये देवाचं चिंतन करा. आणि जर नाही तुम्ही देवाचं चिंतन केलं, मग नाथ बाबा सांगतात, हे जरी नाही का